आजचा शुगर फ्री जेवणच म्हणायचं. थोडक्यात मी आता ज्वारीची उकड केली आहे. आता मला उठून हळूहळू केलं पाहिजे म्हणून मी आता सोपे सोपे पदार्थ जे शुगर फ्री आहेत ते मी करून खाणार. आता ह्यात मी मस्त लसूण मिरची घातल्या, जिरे मोहरी हिंग आणि ही सगळी साजूक तुपातली फोडणी केली आहे म्हणून ही ज्वारीची उकड केली आहे. पण मी यात माझ्याकडं कढीपत्ता नव्हता, पण माझ्याकडं मी असा तळून ठेवलेला कढीपत्ता आहे की तो असं कुरकुरीत पण आहे, दाखवते. आणि तो असं कशातही पटकन मी हे बघा असं कुरकुरीत आहे. मग असा वरनं घेऊन पण मी खायला घेते, त्यामुळे शुगर फ्रीला कढीपत्ता पण चालतो. तर अशी मी उकड केली आहे. म्हणजे आज भाकरी नाही खाणार तर हे खाणार, ज्वारीची उकड. आणि साजूक तुपातल्या फोडणीमुळे मस्त वास येतोच. परत वरनं घ्यायची गरज नाही, पण हवं असेल तर घेऊ शकते परत साजूक तूप. आणि शिवाय लोहयुक्त, कारण लोखंडाच्या कढईत केली आहे. तर अशी ही माझी ज्वारीची उकड. मस्तपैकी गरमागरम तयार. हवं तर मी असा तळलेला हा कढीपत्ता वरनं घालू शकते, पण मी तो थोडासा वरनं कुरकुरीत खायला घेणार आहे. घासागणित असं मध्ये मध्ये कुरुम कुरुम छान लागेल ना. तर सांगा, ज्वारीची उकड मस्त घमघमाट सुटला आहे. अतिशय मस्त टेस्टी ज्वारीची उकड. बाय. तर ही तयार झालेली उकड, त्याच्यात तरी पण परत वरनं साजूक तूप, मस्त कढीपत्ता आणि ओल्या हळदीचं लोणचं. वरनं तूप नाही तर काही मजा नाही. फोडणी केलीच आहे साजूक तुपातून, पण वरून तूप घेतल्याखेरीज काही चव नाही.